नमस्कार. आम्ही सारे खवयच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. बरं का, आज मी ना सॉलिड खुश आहे. सॉलिड खुश काय माहितीये का? वळका बघू. आज 30 नोव्हेंबर आहे, म्हणजे 11व्या महिन्याचा शेवटचा दिवस. म्हणजे 1 महिन्यानंतर आपण 2011 मध्ये प्रवेश करणार आहोत. आणि त्याचं सेलिब्रेशन आतापासूनच सुरू करायला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. अर्थात तुमचंही असणारच. कसं आहे, मंथ एंड आहे म्हटल्यावर आपल्याला सेलिब्रेशन हे करावंच लागतं. आणि अर्थात तसं माझं सेलिब्रेशन सतत चालूच असतं. पण आज ना कारण आहे. कारण असं आहे की 1 महिन्यानंतर आपण 2011 मध्ये प्रवेश करणार. आजपासून आपण सेलिब्रेशन सुरू करायचं. आणि हे सेलिब्रेशन सुरू करण्यासाठी मी खास मिसेस दक्षाने इथे आमंत्रित केलेलं आहे. आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. आपण कुठे राहता? मी मुंबईला दहिसरला राहतो. दहिसरला राहतात. ओके. घरी कोण कोण आहे? मी आहे, माझे मिस्टर आणि 2 मुलं. बरं, मिस्टर काय करतात? ते इंटेरियर डिझायनर आहे. बरं, इंटेरियर डिझायनर. म्हणजे तुमचं घर आधी मला बघायला पाहिजे. हा, कसं डेकोरेट केलंय. नक्की या. बरं, तुम्ही मूळच्या कुठल्या, इथल्याच आहेत का कुठल्या आहेत? मी मूळची मुंबईचीच. आमचे नेटिव्ह प्लेस सौराष्ट्र. आणि यजमानांचं तेच. ओके. आणि शाळा कुठली तुमची? माझी देवचंद जेठालाल हायस्कूल मालाडला. ओके. बरं, आता कसं आहे, आता आपण हे वर्ष संपायला आलेलं आहे. 2010 संपत आलेलं आहे. आता 2011 मध्ये आपण आता एंट्री घेणार आहोत. आणि माझा प्रॉब्लेम काय माहितीये का? प्रॉब्लेम म्हणण्यापेक्षा हे चांगलं म्हणा वाईट म्हणा, मला कुठलाही सेलिब्रेशन करायला खूप उत्साह आहे. आणि मुळात सेलिब्रेशन म्हटलं की खाणं हे आलंच. आणि खाणं आहे म्हणून मी यांना इथे बोलवलेलं आहे. तर आपण ह्यांना रिक्वेस्ट करूया की आता किचनकडे जाऊया आणि छान छान पदार्थ तुम्ही आज आम्हाला दाखवणार आहात. बरोबर, आपण किचनकडे जाऊया का? हो या. आमच्या खवय्याने तुम्ही आज काय काय दाखवणार आहात? मी आज अंजीर कबाब दाखवणार. अंजीर कंदाचा कबाब. मला साहित्य सांगता काय काय? हे काय? हे डाळ असते, त्याचे पीठ आहे. हे कंद, हे बटाटे, हे कोबी सजावटी करता लागणार. आज हे फिलिंग साठी अंजीर, दही, हे आला मिरचीचे पेस्ट, हे काळी मिरी, हे चारोळी, हे वेलची पूड, हे कापलेली मिरची, आणि हे जायफळ पूड, हे कोथिंबीर, हे टूथपिक आणि स्वादानुसार नमक. काहीतरी वेगळी रेसिपी दिसते, काहीतरी खरंच इनोव्हेटिव्ह दिसते. ओके. हे काय मला सांगितलं नाही, ह्याच्यात काय काय आपण घेतलं? हे मी उकडून ठेवलेलं आहे. तिला कुकर मध्ये, प्रेशर कुकर मध्ये 35% बटाटे आणि 65% कंद. ओके. कारण कंद शिजवून घेतला. कंद सुक्का असते म्हणून त्याच्या बाइंडिंग साठी थोडे बटाटे लागणार. आणि त्यात मी हे उकडलेले हे मॅश करून, आणि त्यात 2 टेबलस्पून हे डाळीचं पीठ, जायफळ पूड, ओके, मीठ आणि आलं मिरची या. ओके. आपलं हे तर तयार आहे, म्हणजे बाहेरचं आवरण तयार आहे. आता आपल्याला फिलिंग करायचं. आजच्या फिलिंग करायचं आहे. ओके. आता पुढे आपण जाऊया. काय करायचं पहिल्यांदा मला सांगा. आम्ही ते फिलिंग तयार करता. आता ओके, डन. हे अंजीर आम्ही घेतात. हे 3 स्पून घेते. हे पाणी काढलेलं दही, हे पाणी काढलेलं एकदम काढायच्या, कारण आत फिलिंग मध्ये पाणी असल्यामुळे या तळायला त्रास होईल. बरं, त्यामुळे एकदम जवळपास सुकं पाहिजे. एकदम सुकं. आता घेणार मीठ. दहीमुळे मीठ समजून टाकायच्या, कारण जल्दी खार पकडतं. बरोबर. हे मिरची, हे तिखट जास्त चांगलं लागतं म्हणून 2 टीस्पून. हे अर्धी चमची वेलची पूड. वेलचीचा वास छान लागतो. हो. हे अर्धी चमची काळी मिरी. आपल्याला थोडं तिखट हवं असेल तर काळी मिरी आणि मिरची तुम्ही वाढवू शकता. मिरचीच्या टेस्ट. आणि हे चारोळी हे वाटलेली आहे. तुम्ही जर नीट बघितलं ह्याच्यात गोड आणि तिखटाचं समान आहे, कॉम्बिनेशन आहे. हे पण 3 टीस्पून. ओके. हे आमचे आज टाकायचे फिलिंग तयार झाले आहे. ओके. आता आम्ही कबाब बनवणार. आम्ही हे घेते पहिलं. तिचे असे छोटे गोळे बनवणार. ओके, बस एवढं आपण बोलूया. बरं ना? बस.
आता काय करायचं? अच्छा, आता आम्ही फिलिंग करायची आहे. हा, हे जरा सांभाळून करायच्या, कारण दही बाहेर आला तरी फुटणार. बरोबर. ओके, आता आम्ही हे रोल तयार झालेला ओके, आहे ओके. आणि तिला तळायचे. आणि हे कशाबरोबर खायचे? हे केचप आणि कोथिंबीर पुदिनाच्या चटणी बरोबर अच्छा, खूप चांगलं दिसतं. आणि हे काय, हे सजावटीसाठी आहे का? सजावटीसाठी हे कोबी आहे, बर बर. ते बारीक लांब चिरलेली आहे. चला ते होतंय. हा, चटणी बिटणी तर आता कशी करायची इतकं काही सांगायला लागणार नाही याची मला खात्री आहे. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. कंद अंजीर कबाब बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 3 चमचे भाजक्या डाळाचं पीठ, कंद, बटाटे, कोबी, अंजीर, पाणी काढून घेतलेलं दही, आलं मिरची पेस्ट, काळी मिरी पूड, चारोळी, वेलची पूड, हिरव्या मिरचीचे तुकडे, जायफळ, कोथिंबीर, मीठ आणि टूथपिक्स. कृती: बटाटे आणि कंद एकत्र शिजवून घ्यावेत. उकडलेले बटाटे आणि कंद, भाजक्या डाळाचं पीठ, जायफळ पूड आणि आलं मिरची पेस्ट हे मिश्रण एकजीव करून मळून घ्यावं. एका बाउल मध्ये अंजीरचे तुकडे घेऊन त्यामध्ये पाणी काढलेलं दही, मीठ, हिरव्या मिरचीचे तुकडे आणि चारोळ्या घालून सारण एकजीव करून घ्यावं. बटाटे आणि कंदाच्या मिश्रणाची पारी करून त्यामध्ये अंजिराचं सारण भरावं आणि कबाब खरपूस तळून घ्यावेत.